टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। वसमत तालुक्यातील वापटी येथे भूकंपाचा धक्का, घरांना गेले तडे, नागरिकांनी रात्र काढली जागून। मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना शनिवारी 9 जुलै रात्री 1:37 ते 2:18 सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, औंढा आणि तालुक्यात धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले। वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे भागात गेल्या अनेक दिवसांपासून हे सत्र सुरू असल्याने ग्रामीण भागात मोठी दहशत पाहायला मिळत आहे। जीवितहानी नाही, प्रशासन सतर्क। प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही। मात्र वारंवार बसणाऱ्या या धक्क्यांमुळे वापटी येथील जिजाबाई सत्यराव शिंदे यांच्यासह अनेक घरांना तडे गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे। हिंगोली, परभणी आणि नांदेडचे जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे। सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार। सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4:15, 4:30 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे। परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका। आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे। आपण सोशल मीडियाचे कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका। आपल्या जे आहे भूकंप येतील मग आम्ही जे आहे प्रशासन याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे। धन्यवाद। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।